आपल्याला गोकुळ सांगायचं पटपट. आपली चिंदी सांगत राहिलं. चिंदी कळली तर सांगतो. एका वाक्यात एका बाईला आयुष्यभर चिंदी होती. तिच्या अंगावरच चिंदी असायची. तिची परिस्थिती नाजूक होती. तिला खायला नाही, गरीब परिस्थितीने चिंदी अंगावर. रोज म्हणायचे बाया तुला दुसरं काही नाही, चिंदीच आहे का? काय म्हणायची, माझी परिस्थितीच नाही बाई. आणि एक दिवशी महाराज तिला पोरगी झाली. मग बाया काय म्हणल्या, एवढे वर्ष झालं आम्ही तुला विचारलं नाही, तू तुझ्या पोरीचं नाव काय ठेवलं? त्या बाया म्हणल्या हिच्या अंगावर चिंदी आयुष्यभर, हिला काय बहान आहे का नाव ठेवायचं? एक बाई म्हणली काय ठेवण्यापेक्षा ठेवतो या पोरीचं नाव काय, चिंदी. पण त्या बाईचं पोरीचं नाव चिंदी ठेवण्यात आलं. महाराज परिस्थिती नाजूक, आयुष्य गेलेलं महाराज. त्या पोरीचं बालपण असंच गेलं. कमी वयात लग्न झालं तिचं. तिला नवरा दारुडे मिळाला नाही, जुगार खेळणारा मिळाला नाही, पण मिळालाच असा आडमोठा. हो, आईचं ऐकून बायकोला मारणारे असेत काही. आईचं ऐकायचं आणि बायकोला मारायचं, दनादन मारी देत अशा आडमोठ्या मेंदूचे बी आहेत काही. हो, बापानं सांगायचं तुझी बायको सोडून देईन, तू कशी सांभाळली तुझी? याला कसं मुंग्या आल्या आता काय ऐक ना, अशी बापही म्हणते तुझी बायको जाऊ दे. आणि तू प्रत्येक माणसानं बोलताना सरळ बोललोय, काय माणसं उलटीवणी करतात. आणि महाराज त्या बिचारीचं लग्न झालं, नवरा इतका आडमोठा निघाला की तिला गर्भ राहिला. पण तिला लय तिचं मार जोडस, जावानं मारावा, सगळ्यांनी मारावं तिला. तिची अवस्थाच वाईट. पण तिचे विचार लय श्रीमंत होते. तिनं ठरवलं होतं मी निश्चय करणार. आणि मग महाराज एक दिवशी गर्भ राहिलेला. आणि काय झालं काय नो, आणि कोणतरी बोंबाटा किंवा बोंबललं. आणि गावात लोक आडमुठे असतात. आणि मोठ्या माणसानं काहीतरी डोकं लावलं. आणि महाराज त्या नवऱ्यानं संशयच घेतला आणि मग तिला घरातून काढून दिलं. आईनं तिला घरात घेतलं ना, आईनं बाहेरच्या मंडळीनं तरी घरीत घ्यावा नाही घेतलं. म्हणून तिनं मंदिराचा आश्रय कर, मस्जिदीचा कर, चर्चचं कर, कुठेही थांबायच्या मुक्कामाला. पण तिच्याकडे कला लय गोड होती, सुंदर भजन गायच्या. एके दिवशी एका बाईने विचारलं काय नाव आहे तुमचं, गोड भजन गायलं तुम्ही? एका साधू महाराजांनी विचारलं आश्रमातलं काय नाव आहे तुमचं? ह्या म्हणल्या चिंदी आहे. पण ज्यानं ऐकलं त्यानं ऐकलं शिंदी आहे. त्या दिवशी तिला अंजली दिली चिंदी नावाला. आणि त्या दिवशीपासून त्या म्हणल्या माझं नाव शिंदी आहे. शिंदी सांगावं, एकेरी भाषेत सांगितल्यामुळे बाया म्हणायच्या सिंधू म्हणीत जावं, तुम्ही एकेरी बोलतात, किती गोड गातात. जरा पुढच्या गावात गेल्यावर सिंधुताई म्हणत जावं असं म्हटल्या. जरा पुढच्या गावात गेल्यावर बायांना विचारलं तुमचं आडनाव काय? सिंधुताई सपकाळ आहे. सपकाळ झाल्या. आणि आज भारतातल्या अनाथाची माय झाल्या. ज्ञानोबा रायानंतर एकच माय अनाथाची, कोण? सिंधुताई सपकाळ. चिंदीची सिंधी, सिंधीची सिंधू, सिंधूची सिंधुताई सपकाळ. आणि आज भारतातली अनाथाची माय झाल्या. इतकं जीवनात चेंज व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही चेंज होत नाही तोपर्यंत तुमचं जीवनच नाही महाराज. तुम्ही चेंज झालं पाहिजे.